Good afternoon, all. In today's question, we will start our next question. What is diversification? Explain its type. लास्ट लेक्चरला आपण शॉर्ट मध्ये डायव्हर्सिफिकेशन काय किंवा त्याचे टाइप्स थोडेसे बघितले होते, पण आजच्या लेक्चरला आपण डिटेल लर्न करणार आहोत. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स काय आहेत, and then advantages and disadvantages of diversification. So diversification means beyond a certain point, it is no longer possible for a firm to expand in the basic product market. So the firm seek increase sales by developing new products for a new market. डायव्हर्सिफिकेशन मध्ये आपण काय म्हणतो की एक्झिस्टिंग प्रोडक्ट मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळवणे काय आहे तर खूप तो जास्त एक्सपांड नाही करू शकत किंवा आहे ते प्रोडक्ट पासून प्रॉफिट आपण जास्त नाही मिळवू शकत आहे. दॅट्स वाय ऑर्गनायझेशन प्रेफर द डायव्हर्सिफाय द ऍक्टिव्हिटी और डायव्हर्सिफाय द बिझनेस. म्हणजे आहे तोच बिझनेस काय करा तर तुम्ही डायव्हर्ट करा थोडासा. म्हणजे एक प्रोडक्शन घेताय ना, मग थोडस त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी इन रिलेटेड सुद्धा प्रोडक्शन घेतलं तरी चालेल, पण काय करा, बिझनेस थोडा एक्सपांड करा, बिझनेस थोडा डायव्हर्ट करा. दिस इज कॉल्ड द डायव्हर्सिफिकेशन. Beyond a certain point, it is no longer possible for the firm to expand in the basic product market. म्हणजे आहे त्या प्रोडक्टला एक्सपांड करणं जेव्हा पॉसिबल नसतं तेव्हा ऑर्गनायझेशन काय करते, प्रेफर द डायव्हर्सिफिकेशन ऍक्टिव्हिटी अँड चॉईस द डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी फॉर अक्वायरिंग मोर प्रॉफिट. सो द फर्म सीक टू इन्क्रीज सेल्स बाय डेव्हलपिंग न्यू प्रोडक्ट. हे महत्वाचं असेल. इथे आपल्याला काय सांगायचंय बघा, डायव्हर्सिफिकेशन मध्ये काय केलं जाणार आहे तर न्यू प्रोडक्ट हे डेव्हलप केलं जाणार आहे फॉर न्यू मार्केट. आणि आपण वेगवेगळे मार्केट काय करतो इथे कॅप्चर करतो. दिस इज कॉल्ड द डायव्हर्सिफिकेशन. सो दिस स्ट्रॅटेजी टूवर्ड्स ग्रोथ इज कॉल्ड द डायव्हर्सिफिकेशन. आणि डायव्हर्सिफिकेशन असेल किंवा एक्सपान्शन असेल किंवा अमालगमेशन, ऍक्विजिशन, टेक ओव्हर, ह्या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत हे आपण कशासाठी यूज करतो तर ऑर्गनायझेशनची ग्रोथ झाली पाहिजे, कुठेतरी तो एक्सपांड झाला पाहिजे, प्रॉफिट जास्त मिळाला पाहिजे किंवा गुडविल इन्क्रीज झालं पाहिजे. ह्या इंटेन्शनने आपण काय करतो तर हे डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी यूज केली जाते. सो ऑर्गनायझेशन यूज व्हेरियस टाइप्स फॉर डायव्हर्सिफिकेशन सच ॲज vertical diversification, horizontal diversification, concentric diversification and conglomerate diversification. So now we learn detail one by one. First, horizontal diversification. So horizontal diversification means this strategy of diversification refers to an entity offering new services or developing new product that appeal to the firm current customer base. म्हणजे आपले कस्टमर तेच आहेत पण आपण त्यांच्यासाठी काय करतोय तर एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप केलं जातं अंडर धिस टाइप्स. दॅट मीन्स होरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन. मग आता इथे एक एक्झाम्पल छान दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, अ डेअरी कंपनी प्रोड्यूस चीज ऍड्स अ न्यू व्हरायटी ऑफ द चीज टू इट्स प्रोडक्ट लाईन. आणि डेअरी प्रोडक्ट तर माहिती तुम्हाला बरेच असतात, तर त्या डेअरी प्रोडक्ट मध्ये तुम्ही काय केले, काही व्हरायटी ऑफ प्रोडक्ट इंट्रोड्यूस केले. म्हणजे होरिझॉन्टल लेवलला आपले प्रोडक्ट डेअरीच आहे पण डेअरी लेवलला आपण काय केलेले आहेत तर चीज असेल, बटर असेल, व्हॉट एव्हर, हे होरिझॉन्टल लेवलला इंट्रोड्यूस केलेले आहेत. दिस इज कॉल्ड होरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन. तर आपण नेहमी काय करतो इथे नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केले जाणार आहेत. Is it clear? First point, horizontal. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Point number 2, vertical diversification. म्हणजे ह्या लाईन ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. होरिझॉन्टल ना होरिझॉन्टल लेवल वरती डायव्हर्सिफाय केलं जाणार आहे. व्हर्टिकल मध्ये तुम्ही प्रोडक्शन नवीनच घेता, इथे ते सिमिलर असलं पाहिजे असं नाही. So this form of diversification take place when a company goes back to previous or next stage of its production cycle. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोडक्शन सायकलच्या पुढे नेक्स्ट स्टेप कडे जाता
आणि एखादं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करता. दिस इज कॉल्ड द व्हर्टिकल डायव्हर्सिफिकेशन. For example, a company involved in the reconstruction of house starts selling construction material and paint. हे छान एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यावरून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की काय सांगायचंय व्हर्टिकल मध्ये. इट मे बी फॉरवर्ड इंटिग्रेशन और बॅकवर्ड इंटिग्रेशन. म्हणजे आता व्हर्टिकल मध्ये सुद्धा दोन टाइप्स दिलेले आहेत. ते मी तुम्हाला परत सांगते काय आहे. फॉरवर्ड इंटिग्रेशन अँड बॅकवर्ड इंटिग्रेशन काय आहे हे सांगे. त्याच्या आधी व्हर्टिकल क्लिअर झालं का बघा. व्हर्टिकल मध्ये काय सांगितलं. This form of diversification take place when a company go back to previous or next step of production cycle. For example दिलेलं आहे त्याने रिकन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस जे असतात, जे रिकन्स्ट्रक्ट करतात एखादे हाऊस, तर ते काय करणार आहेत त्यांच्या त्या प्रोडक्ट सोबत बाकीचे सिमिलर प्रोडक्ट कोणते आहेत. दॅट मीन्स स्टार्ट सेलिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड पेंट. ओके, so this is called the vertical diversification. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय पुढे त्याने. इट मे बी फॉरवर्ड इंटिग्रेशन और बॅकवर्ड इंटिग्रेशन. काय आहे बघूया आपण. डॉक्युमेंट. Backward integration means it involves the purchase of or merge with suppliers of the supply chain. म्हणजे लक्षात ठेवा काय. फॉरवर्ड बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये काय असणार आहे. हियर इन्क्लुडिंग पर्चेसिंग ऍक्टिव्हिटी. लक्षात येत आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन मीन्स involve the purchase of or merger with or supply of the supply chain, suppliers of the supply chain. It is strategy where the firm gain ownership or increase control over the previous supplier. म्हणजे बाकीच्या सप्लायर वरती आपण काय करतो इथे कंट्रोल करतो बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये. मागे जातो आपण. Then forward integration means the firm enter into the business of distributing or selling the existing product. म्हणजे जे तुमचं प्रोडक्ट आहे हे काय करताय तुम्ही सेल करताय. दॅट मीन्स फॉरवर्ड इंटिग्रेशन means the firm enter into the business of distributing or selling its existing product. It refers to the moving upward in the production or distribution process towards the ultimate consumer. आणि वेगवेगळ्या कंझ्युमरना तुम्ही काय करताय तर इथे वस्तू सेल करताय. दिस इज कॉल्ड द अपवर्ड अँड बॅकवर्ड इंटिग्रेशन. बॅक रिलेटेड टू द पर्चेसिंग अँड फॉरवर्ड रिलेटिंग टू द डिस्ट्रीब्युशन. एक सिंपल थिंग लक्षात ठेवा. फॉरवर्ड म्हणजे पुढे जातोय म्हणजे काय सेल करतोय. आणि बॅकवर्ड मध्ये काय आहे तर पर्चेसिंग आहे. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. बॅकवर्ड रिलेटेड टू द रॉ मटेरियल वॉट एव्हर इट मे बी and forward relating to the selling. Is it clear vertical? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Very good. Yes, ma'am. So point number third types, concentric diversification. In this form of diversification strategy, the entity introduce new products with an aim to fully utilize the potential of prevailing technology and marketing system. म्हणजे जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत लाईक मेन मटेरियल मशीन फायनान्स वॉट एव्हर इट मे बी दे युटिलाइज प्रॉपरली. म्हणजे तुमच्याकडे असणारी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असणारी मार्केटिंग सिस्टीम ही काय झाली पाहिजे तर प्रॉपर यूज झाली पाहिजे. दिस इज कॉल्ड द concentric diversification. For example, a bakery making bread start producing biscuit. म्हणजे तुम्ही काय करताय तर एखादी गोष्ट शक्य आहे ना की आहे त्याच रिसोर्सेस मध्ये अवेलेबल करून देणं. सो वी कॅन इंट्रोड्यूस मोर टाइप्स ऑफ प्रोडक्ट. सो दिस इज कॉल्ड द concentric diversification. And fourth point, conglomerate diversification. In this form of diversification, an entity launches new product or services that have no relation to the current product.
कॉंग्लोमेरेट मध्ये काय येईल मग तुमच्या एक्झिस्टिंग प्रोडक्टशी रिलेटेड नाहीये दुसरं प्रोडक्ट, तर ते काय आहे टोटली नवीन आहे. So there is no relation to the current product or distribution channel. A firm may adopt this strategy to appeal an all new group of customer. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय, तुमचं प्रोडक्शन काय आहे तर क्लोथिंगचं आहे असं आपण एक्झाम्पल घेऊ. तर तुमचं आधीचं प्रोडक्शन क्लोथिंग कशाशी रिलेटेड होतं, तर फक्त ते मेलशी रिलेटेड होतं. मग तुम्ही काय केलं, कॉंग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशन घेतल्यानंतर तुम्ही फिमेलचं पण प्रोडक्शन तिथे क्लोथिंग प्रोड्यूस केलं. म्हणजे तुमच्या आहेत त्या प्रोडक्शनशी रिलेटेड आहे का, ते सिमिलर कॅटेगरी असेल पण तुमचा कस्टमर ग्रुप हा टोटली काय असणार आहे तर डिफरंट असणार आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. The high growth scope and return on investment in a new market segment may promote a company to take this option. आणि जेव्हा तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन यूज करायचं असतं किंवा मार्केट सेगमेंटेशन इन्क्रीज करायचं असतं, दॅट्स टाइम वी विल ऑलवेज प्रेफर द कॉंग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशन. ओके, सो हे असे 4 टाइप्स काय करतात ऑर्गनायझेशन डायव्हर्सिफिकेशन साठी यूज करतात. त्याच्या आधी एक थोडासा शॉर्ट एक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन कॉन्सेप्ट ही क्लिअर होईल. To diversify its activities by expanding into markets or products that are related to its current business. For example, an auto company may diversify by adding a new car model or by expanding into a related market like trucks. An advantage to this approach is the synergy that can be created due to the complementary products and markets. Additionally, expansion can be relatively easy. ओके, लक्षात आलं. म्हणजे डायव्हर्सिफिकेशनचं काय दिलेलं आहे तर काही टाइप्स यामध्ये दिलेले आहेत जे आपण काय करू शकतो, इझिली अंडरस्टूड करू शकतो. म्हणजे कॉंग्लोमेट्रिक काय आहे किंवा एक मिनिट just check. Want to stand out online? Go to Wix.com and create a professional. As long as a single business company can achieve profitable growth opportunities in its present industry, there's no urgency to pursue diversification. However, a company's opportunities for growth can become limited if the industry becomes competitively unattractive. Business diversification is about creating added value for shareholders via diversification and requires building a multi-business company in which the whole is greater than the sum of the parts. Business diversification stands little chance of moving shareholders.
ओके, यामध्ये थोडंसं क्लिअर सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या आहेत, ह्या ऍक्विजिशन, इंटरनल डेव्हलपमेंट, जॉईंट व्हेंचर, हे आपल्याला पुढे परत डिटेलमध्ये लर्न करायचे आहेत. एक लक्षात ठेवा, यामध्ये काही रिलेटेड आणि काही अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन दिलेले आहेत. रिलेटेड म्हणजे काय म्हणतो आपण, त्या एक्झिस्टिंग प्रोडक्टशी रिलेटेड आहे का किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्टशी रिलेटेड नाहीये का, तर याच्यानुसार काय होणार आहे, तुमचं डायव्हर्सिफिकेशन हे चेंज होऊ शकतं. सो थोडंसं आपल्याला डिटेल का लर्न करायचं होतं, कारण रिलेटेड काय आहे किंवा इन रिलेटेड काय आहे, जॉईंट व्हेंचर त्याच्याशी कसं रिलेटेड आहे, अशा गोष्टी सुद्धा ह्या डायव्हर्सिफिकेशन मध्ये इन्क्लूड होऊ शकतात. लक्षात आलं? सो आपण काय बघितलं आता, व्हॉट इज डायव्हर्सिफिकेशन अँड इट्स टाईप. तर आपले जे महत्वाचे 4 टाइप्स आहेत हे फक्त लक्षात जरी ठेवलात तरी चालेल. होरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन मध्ये काय येतं किंवा व्हर्टिकल डायव्हर्सिफिकेशन मध्ये काय येणार आहे, कॉन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन मध्ये काय आहे किंवा कॉंग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशन काय असणार आहे. हे 4ही पॉइंट डिटेल क्लिअर झालेत का सगळ्यांना? Am I audible ना? Yes, ma'am. ओके, हे 4 पॉइंट क्लिअर झाले? Okay. Yes. ma'am. ओके, व्हेरी गुड. सो आपण पुढे जाऊयात नेक्स्ट पार्ट कडे. ऍडव्हान्टेजेस ऑफ डायव्हर्सिफिकेशन अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन मध्ये आपण बघितलं, टू डायव्हर्ट द ऍक्टिव्हिटी और टू डायव्हर्ट द प्रोडक्ट फॉर द पर्पज ऑफ acquiring more and more profit or expand the business.
डायव्हर्सिफिकेशन आपण का करतो? कारण आपल्याला बिझनेस हा एक्सपांड करायचा आहे किंवा प्रॉफिट हा जास्त अक्वायर करायचा आहे, जास्त अचीव करायचा आहे. दॅट्स वाय हिअर ऑर्गनायझेशन प्रेफर डायव्हर्सिफिकेशन ऍक्टिव्हिटी. पण डायव्हर्सिफिकेशन साठी बेसिकली तुम्हाला काय लागणार आहे तर ह्यूज रिसोर्सेस, लॉट्स ऑफ रिसोर्सेस. मग ते मशीन असेल, कॅपिटल असेल, फायनान्स असेल किंवा ह्युमन रिसोर्स असेल. सो हे जर रिसोर्सेस तुमच्याकडे प्रॉपर असतील, वी कॅन चॉईस द डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी. आणि जर डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केली तर तुम्हाला काही ऍडव्हान्टेजेस बघायला मिळतील. सो काय आहेत बघा. फर्स्ट आहे, as the economic changes, the spending pattern of the people change. Diversification into the number of industries or product line can help create a balance for the entity during this up and down. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं जर आपण एक्झाम्पल एक घेतलं आणि तुम्हाला सांगितलं की काय करायचंय, तुम्ही अशा कॉलेजला ऍडमिशन घ्या ज्या कॉलेजमध्ये फक्त टीचिंग केलं जातं का, नाही, तर त्याचबरोबर सेम टाइम तुम्हाला काय होईल तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये पार्ट सुद्धा घेता येईल. मग ते कल्चरल असेल किंवा DLLE असेल किंवा NSS असेल किंवा सेम टाइप तुम्हाला काय केलेले आहेत, वेगवेगळे कोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. असंच कॉलेज तुम्ही काय कराल तर चॉईस करा. म्हणजे डायव्हर्सिफाय ऍक्टिव्हिटी ज्या ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करतात त्या ऑर्गनायझेशन कडे किंवा त्या बिझनेस कडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कस्टमरचा हा डिफरंट असतो. That means customer can easily attract such types of organization. So this is very good advantages for the organization. ते काय करू शकतात, कस्टमरना इझिली अट्रॅक्ट करू शकतात, प्रॉफिट सुद्धा मिळवू शकतात, and they acquire or they achieve certain position and certain goodwill of the company. Second point, there will be always uplifting surprise with a single investment. Being diversified can help the balancing such a सरप्राइजेस. आणि नेहमीच डायव्हर्सिफिकेशन ज्यावेळी स्ट्रॅटेजी यूज केली जाते त्यावेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी इनोव्हेशन किंवा काही न्यू थिंग्स डेव्हलप करायला मिळतात. आणि डायव्हर्सिफाय करताना फॉर एक्झाम्पल शुगर फॅक्टरीमध्ये सुद्धा जे शुगर केन आहे त्यामधून काय केले जातात तर शुगर फर्स्ट ऑफ ऑल रन केली जाते किंवा प्रोड्यूस केली जाते. त्याच्यानंतर जे फिनिश्ड प्रोडक्ट आहे किंवा जे काय म्हणतो आपण वेस्टेज मटेरियल आहे त्याच्यामधून सुद्धा त्याचा मल्टीपर्पज काय होऊ शकतो का किंवा त्याचं डायव्हर्सिफिकेशन कशामध्ये होऊ शकतं का हे बघितलं जातं. म्हणजे असे काही सरप्राइजेस सुद्धा काय केले जातात तर यामधून दिले जातात. आणखी एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही थोडस युट्यूब वरती जर व्हिडिओ काही बघितले आपल्या कोलगेट कंपनीची, तर कोलगेटचा मल्टीपर्पज काय आहे काही आता बऱ्याच वेळी तुम्हाला माहित पण असेल, काही ठिकाणी यूज पण केला असेल. तर कोलगेट कंपनीने सुद्धा काय केलेले आहेत त्यांचे व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहेत बघा. म्हणजे काय की तुम्ही कोलगेटचा पर्पज हा बेसिक आपले टीथ हे करण्यासाठी यूज करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही स्किनचे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी सुद्धा काय करू शकता तर यूज करू शकता. सो डायव्हर्सिफिकेशन ऑलवेज हिअर वी प्रोव्हाइड मेनी सरप्राईज फॉर द कस्टमर. लक्षात येते. सो काही असे ऍडव्हान्टेजेस आहेत हे डायव्हर्सिफिकेशन मुळे आपल्याला बघायला मिळू शकतात. Then diversification helps to maximize the useful of potential underutilized resources. आणि बऱ्याच वेळी काय होतं की काही रिसोर्सेस हे युजच नाही होते, तर पण डायव्हर्सिफिकेशन मुळे काय होणार आहे, डायव्हर्सिफिकेशन यूज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आणि आपल्याकडे जी रिसोर्सेस अवेलेबल आहेत, मग फायनान्स असेल किंवा एम्प्लॉईज असेल किंवा कॅपिटल असेल, एखादी मशिनरी असेल, ह्याचा कसा उपयोग करून घेता येईल किंवा त्याचं कसं ऑप्टिमम युटिलायझेशन करता येईल. दे आर ऑलवेज कॉन्सन्ट्रेशन ऑन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ such types of resources. And fourth point is certain industries may fall down for a specific time frame owing its economic factor. Then diversification provide movement away from activity which may be declining. म्हणजे तुमचा बिझनेस जर डायव्हर्सिफाय स्ट्रॅटेजी यूज करत असेल आणि एका प्रोडक्शन मधून जर तुम्हाला काय झालं या इकॉनॉमिक सिच्युएशन मुळे लॉस झाला, तर दुसऱ्या प्रोडक्शन मुळे काय होऊ शकतो, प्रॉफिट होऊ शकतो किंवा पॉसिबिलिटी आपण देऊ शकतो इथे. सो डायव्हर्सिफिकेशन मुळे काय होणार आहेत, नक्कीच आपल्या ऑर्गनायझेशनला त्याचा ऍडव्हान्टेजेस, त्याचा फायदा हा होऊ शकतो. वी अक्वायर मोर अँड मोर प्रॉफिट
as well as customer satisfaction, and then here we increase a goodwill of the company. But we face some disadvantages of the diversification, like म्हणजे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. मग ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे entities entirely involved in profit making segment will enjoy profit maximization. However, a diversified entity will lose out due to having limited investment in the specific segment. Therefore, diversification limits the growth opportunity for an entity. म्हणजे काय सांगायचं आता इथे, तुम्ही प्रत्येक वेळी काय करताय, प्रॉफिट मॅक्झिमायझेशनला इम्पॉर्टन्स देताय, बट सम टाइम ऑर्गनायझेशन इग्नोर अ इम्पॉर्टंट एरिया, ओके, और की इम्पॉर्टंट एरिया जिथून एखाद्या सेगमेंटेशन पासून तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो, असे काही इम्पॉर्टंट एरियाज, असे काही इम्पॉर्टंट सेगमेंट आहेत, हे मात्र इथे मिस होऊ शकतात. म्हणून काय सांगितलेलं आहे इथे, entities entirely involved in the profit making segment will enjoy profit maximization. However, a diversified entity will lose out due to having limited investment in a specific segment. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काय आहे, फायनान्स आहे, पण तो फायनान्स काय होतो, सगळ्या डायव्हर्सिफिकेशन ऍक्टिव्हिटी मध्येच काय होतो, तर सगळा खर्च होतो आणि इन्व्हेस्टमेंटला तुम्ही इम्पॉर्टन्स नाही देत. आणि जर इन्व्हेस्टमेंट नसेल तर काही अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या मिस होऊ शकतात. सो देअरफॉर डायव्हर्सिफिकेशन लिमिट्स द ग्रोथ अपॉर्च्युनिटी फॉर अन एंटिटी. आणि अशा वेळी काय होऊ शकतात, तर हे तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळू शकतात. सेकंड पॉइंट, डायव्हर्सिफाईंग इनटू अ न्यू मार्केट सेगमेंट विल डिपेंड्स न्यू स्किल सेट. म्हणजे एखादा प्रोडक्ट जर तुम्हाला डायव्हर्ट करायचं आहे ना, तर त्यासाठी काही स्किलची रिक्वायरमेंट असणार आहे, काही एक्सपर्टाइज स्टाफची रिक्वायरमेंट असणार आहे, देन वेल ट्रेन स्टाफची नीड असणार आहे. सो लॅक ऑफ एक्सपर्टाइज इन द न्यू फील्ड कॅन प्रूव्ह टू बी सिट बॅक फॉर द एंटिटी. आणि अशा वेळी जर प्रॉपर स्किल नसेल, प्रॉपर एक्सपिरियन्स नसेल, वी फेस मेनी प्रॉब्लेम रिगार्डिंग न्यू टाइप्स ऑफ प्रोडक्ट. आणि नवीन रिस्क घेताना, नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करताना तुम्हाला काय होणार आहेत, अशा काही रिस्क तिथे फेस कराव्या लागणार आहेत. सो दिस इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायव्हर्सिफिकेशन. इज इट क्लिअर, फर्स्ट और 2 पॉइंट? Yes, ma'am. Okay, very good. So point number Yes, 3. ma'am. A mismanaged diversification or executive ambition can lead to a company over expanding into many new direction at same time. म्हणजे तुम्हाला हे पण करायचंय, ते पण करायचंय म्हणतो ना आपण, बऱ्याच गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे कोणत्या एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन होतच नाहीये. म्हणजे जर तुमचं एकच प्रोडक्शन असेल, वी कॉन्सन्ट्रेट वन प्रोडक्ट or we introduce our effort in such a types of product, we prefer the research and development activity. पण इथे काय डायव्हर्सिफिकेशन मुळे होतंय की तुम्ही बऱ्याच गोष्टी इंट्रोड्यूस करून ठेवलेल्या आहेत. That's why in such a case all old and new sector of the entity will suffer due to insufficient resources and lack of attention. आणि बऱ्याच गोष्टी इंट्रोड्यूस केल्यामुळे काय होणार आहे, here we can't concentrate only one segment or we can't provide the sufficient resources in one activity. म्हणजे एकाच ऍक्टिव्हिटी साठी आपण सफिशियंट रिसोर्सेस नाही प्रोव्हाइड करू शकत, कारण आपण बऱ्याच गोष्टी काय केलेल्या आहेत, तर इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. सो काय म्हणतो ना आपण बऱ्याच वेळी, ना घर का ना घाट का, म्हणजे ना इथे सॅटिस्फॅक्शन मिळते ना इकडे मिळतंय, त्यामुळे काय होऊ शकतो, इथे लॉस होण्याची पॉसिबिलिटी आहे. तेव्हा बऱ्याच वेळी आपलं गुडविल सुद्धा तितकं प्रॉपर क्रिएट होईल हे सांगू नाही शकत आपण. म्हणून अशा टाइपचे डिसएडव्हान्टेजेस मात्र आपल्याला नक्कीच इथे डायव्हर्सिफिकेशन मध्ये फेस करावे लागतात. अँड लास्ट पॉइंट आहे, अ वाइडली डायव्हर्सिफाईड कंपनी विल नॉट बी एबल टू रिस्पॉन्ड क्विकली टू मार्केट चेंज. द फोकस ऑन द ऑपरेशन विल बी लिमिटेड, देअरबाय लिमिटिंग द इनोव्हेशन विदिन द एंटिटी. आणि आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट केल्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन किंवा न्यू थिंग ह्या गोष्टी मात्र इथे नाही केल्या जाऊ शकतात. सो अशा टाइप्स मुळे काय होणार आहे,
The widely diversified company will not be able to respond quickly to the market change. Market change झालं, फॉर एक्झाम्पल कस्टमरच्या फॅशन चेंज झाल्या, तर कस्टमरची फॅशन चेंज झाल्यानंतर आपण सगळेच प्रोडक्ट नवीन नाही ना तयार करू शकत. कोणत्या तरी एका प्रोडक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करून आपण ते प्रोडक्ट कंझ्युमरच्या डिमांड प्रमाणे किंवा कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे चेंज करू शकतो. तर आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी आहे, तर आपण नाही त्या सगळ्यात चेंज करू शकत. सो डायव्हर्सिफिकेशन मुळे काय होणार आहे, असे काही डिसएडव्हान्टेजेस मात्र आपल्याला बघायला मिळू शकतात. सपोज एक कंपनी आहे, त्या कंपनीने सोपचं पण प्रोडक्शन घेतलेलं आहे, ऑइलचं पण प्रोडक्शन घेतलेलं आहे, किंवा काही क्रीमचं पण प्रोडक्शन घेतलेलं आहे, आणि बाकी त्यांना सिमिलर कॉम्पिटिटर आहे त्यांनी फक्त सोपचं प्रोडक्शन घेतलं. देन व्हेन चेंज द कंझ्युमर डिमांड अँड व्हेन चेंज द कंझ्युमर फॅशन, आता इथे कोणती कंपनी काय करणार आहे, जास्त प्रॉफिट अक्वायर करेल सांगा बरं, किंवा चॅलेंज एक्सेप्ट करू शकेल, सांगता येईल? मी 2 एक्झाम्पल कोणती सांगितली लक्षात आलं का? एक कंपनी आहे, जी कंपनी काय करते, ऑइलचं पण प्रोडक्शन घेते, सोपचं पण प्रोडक्शन घेते, आणि एका क्रीमचं पण प्रोडक्शन घेते, जे फेस क्रीम असेल. दुसरी कंपनी आहे, ती फक्त काय करते, ऑइलचं प्रोडक्शन घेते, आणि कंझ्युमरची फॅशन चेंज झाली रिगार्डिंग ऑइल, तर यामध्ये कोणती कंपनी ते चॅलेंज एक्सेप्ट करू शकेल फॉर प्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट? कंपनी ए और कंपनी बी? कंपनी ए. कंपनी ए मध्ये किती प्रोडक्ट होते? 3 प्रोडक्ट्स होते. हा बरं, मी काय सांगितलं तुमच्या लक्षात नाही आलं. ए कंपनीचं कॉन्सन्ट्रेशन, हा कंपनी बी काय करेल, दे कॅन इझिली एक्सेप्ट सच टाइप्स ऑफ चॅलेंज, कारण त्यांचं एकच प्रोडक्शन होतं ना. ते काय करतील, ओके कंझ्युमरची फॅशन चेंज झाली ना, मग मी काय करेन, लगेच दुसऱ्या प्रोडक्शनला ट्राय करेन. पण ए कंपनी काय करत होती, ऑलरेडी 3-4 प्रोडक्शन घेतली, मग तिला नेमकं कुठे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, त्या प्रोडक्शन वरती कॉन्सन्ट्रेशन करायचंय की काय करायचंय, नवीन प्रोडक्शन घ्यायचंय, यामध्ये त्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं. कारण ऑलरेडी त्यांचं सोपचं प्रोडक्शन काय आहे, चालू आहे, फेस क्रीमचं प्रोडक्शन चालू आहे, फक्त कंझ्युमरची फॅशन कुठे चेंज झाली म्हणून मी सांगितलं, ऑइलशी रिलेटेड चेंज झालेली आहे. कंझ्युमर काय करतायत, वेगवेगळे ऑइल ट्राय करतात. लक्षात येतंय? तर डायव्हर्सिफिकेशन मुळे अशा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, असे जे चॅलेंज आहेत, वी कांट ऍक्सेप्ट. लक्षात आलं? तर असे डिसएडव्हान्टेजेस मात्र तुम्हाला इथे फेस करावे लागू शकतात. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. ओके, सो आपण आज सेकंड क्वेश्चन लर्न केला, व्हॉट इज डायव्हर्सिफिकेशन, एक्सप्लेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. अँड फर्स्ट क्वेश्चन लर्न केलेला आहे आपण, व्हॉट इज डायव्हर्सिफिकेशन, एक्सप्लेन टाइप्स. ओके, अशा आज 2 क्वेश्चन आपण लर्न केलेले आहे.